मित्रांनो, जर तुम्ही YouTubeवर काम करत असाल आणि तुमचे स्वप्न असेल की तुमचा YouTube चॅनल मॉनेटाईज करून पैसे कसे कमवायचे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला मग जाणून घेऊया. कारण YouTubeच्या मॉनेटायझेशन संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी आणि कडक पॉलिसी आता अधिक काटेकोरपणे लागू केली जात आहे. ही पॉलिसी नवीन नाही, ती आधीपासून अस्तित्वात आहे. पण आता YouTubeची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करत आहे. त्यामुळे अनेक चॅनल डिमॉनिटाईज होत आहे आणि अनेक चॅनल मोनेटाईज मिळत नाही. मग ही पॉलिसी नेमकी काय? त्यापासून कसे वाचावे? पुढे कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची? त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, YouTubeच्या अनेक पॉलिसीबद्दल तुम्हाला माहिती असेल, जसे की रिव्ह्यूज कंटेंट, कॉपीराइट आणि इतर अनेक नियम. YouTube चॅनल मोनेटाईज करण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम किंवा 90 दिवसात 10 मिलियन शॉर्ट व्ह्यू आवश्यक असतात. हे सर्व नियम पूर्ण झाल्यानंतर चॅनल रिव्ह्यूज मध्ये जातो आणि मोनेटाईज होतो. पण आता एक नवीन समस्या अनेक क्रिएटर्स येत आहे. चॅनल मोनेटाईज झाल्यानंतर ते डिमोनेटाईज कसे जात आहे? त्यामागे काय आहे? सपोर्टेड ड्यू टू रिलेटेड चॅनल. जर तुमच्या YouTube अकाउंट संबंधित एक जुना चॅनल असेल आणि त्या चॅनलवर काही पॉलिसी उल्लंघन झाले असेल किंवा मॉनेटाईज बंद झाले असेल किंवा चॅनल स्ट्राईक, रिव्ह्यूज कंटेंट किंवा इतर कारणांमुळे अडचणीत आला असेल, तर तुमचा सध्याचा मुख्य चॅनल देखील डिमोनेटाईज होऊ शकतो. YouTubeचे IP ॲड्रेस, ईमेल, नाव, डिव्हाइस किंवा इतर माहिती आधारे संदर्भित चॅनल शोधू शकतो. उदाहरण, जर तुमच्याकडे एक मुख्य चॅनल असेल किंवा आणि पूर्ण तयार केलेला दुसरा चॅनल काही कारणांमुळे डिमॉनिटाईज झाला, तर त्याचा परिणाम मुख्य चॅनलवर होऊ शकतो. तुम्ही पूर्वी तयार केलेले सर्व चॅनल आठवा, तर त्या चॅनलवर तुम्ही काम करत नसाल तर त्यावरील अनावश्यक व्हिडिओ काढून टाका किंवा आवश्यक असलेले चॅनल डिलीट करा. कारण एखादा जुना चॅनलवर सध्या म्हणून तुम्ही पूर्वी तयार केलेले सर्व चॅनल आठवा. जर त्या चॅनलवर तुम्ही काम करत नसाल तर त्यावरील अनावश्यक व्हिडिओ काढून टाका किंवा आवश्यक असलेले चॅनल डिलीट करा. कारण एखादा जुन्या चॅनलवरील समस्या तुमच्या सध्याच्या कमाई करणाऱ्या चॅनलसाठी धोकादायक ठरू शकतो. अनेक क्रिएटर्स अलीकडे सस्पेंडेड ड्यू टू रिलेटेड चॅनल असा संदेश मिळत आहे. याचा अर्थ असा की सध्याच्या चॅनलमध्ये समस्या आहे, तर संबंधित जुन्या चॅनलमध्ये काहीतरी समस्या आहे. जर हा संदेश तुम्हाला मिळाला तर सर्वप्रथम तुमचा जुना चॅनल शोधा. तो का डिमॉनिटाईज झाला किंवा त्यावर काय कारवाई झाली ते समजून घ्या. त्या समस्येचे निराकरण करा. कारण संबंधित चॅनलची समस्या सुटल्याशिवाय मुख्य चॅनलचे मोनेटाईज पुन्हा सुरू होणे कठीण असते. YouTube सतत नवीन नियम आणि अपडेट आणत आहे. त्यामुळे प्रत्येक क्रिएटरचे सतर्क राहणे खूप आवश्यक आहे. तुमचे सर्व चॅनल सुरक्षित ठेवा. YouTubeच्या नियमाचे पालन करा आणि कोणत्याही जुन्या चॅनल दुर्लक्षित करू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांनो शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.